आदि अनादि आत्मा आदि अनादि पासून करत आला आदिनाद म्हणून सकळ चित्ता मसून त्याचा मुख्यशी तज्ञान बोल वर्षांनी केले वर्षवाले दैनिक भक्ती निवडते ज्ञानेश्वर शिवदीक्षा चालत आली ज्ञानेश्वरापर्यंत आणि हा खूप महान जे आहे शंकरापासून ऋषीमुनी भारताचे जेवढे भारतीय लोक आहेत हे ग्रंथ आहे ग्रंथांची मागणी यांना आध्यात्मिक मध्ये आधीच आत्मा ते प्यान बंद कर प्यान प्रत्येक ग्रंथामध्ये आध्यात्मिक ज्ञान आध्यात्मिक ज्ञान आत्मज्ञान त्या ध्यान मार्गातून मला एक संदेश झालेला आहे ध्यानातून आत्मज्ञान झालं म्हणजे आत्मा काय आत्माचं ज्ञान झालं मी कुठं होतो कशाला आलो करायचं काय आणि माणसाचे देव झाले कसे हे मला लिहिणं नाही बरं नाही वाईट नाही गुरु नाही तीर्थ नाही वर्त नाही मंत्र नाही कोणतंच काही केलं नाही वारा कोळी वाल्मिक ऋषी शिकारी करणारा मांस खाणारा पण हे सहजयोग म्हणतात त्यामध्ये राजयोग म्हणलेला आहे कृष्णाला राजयोग म्हणतात त्याला सहजयोग म्हणतात म्हणजे इथं काही नाही म्हणजे नैसर्गिक मला ईश्वरानं दिलेलं आहे ते कोणते ग्रंथ नाही मंत्र नाही तंत्र नाही आता एवढी जे पब्लिक आले काहीच नाही पण पाचंदी योगदर्शन त्याच्यामध्ये लिहून आहे तर महात्मा जर असला चांगला एखादा एका दिव्यानं लाखो दिवे पेटवता येते पाचंदी लिहून आहे आणि त्यात मी ज्या प्रकारे मला खुलं सांगतो तुम्हाला हे शक्ती जे लागायला लागली या पाचंदीच्या ग्रंथाच्या आधारावरून मला करून आलं की हे सत्य दर्शनानं होते कृपा दृष्टी होते त्याची विचार जरी केली तरी आपले कार्य होतात लक्षात ठेवा ही भारताची संस्कृती आहे मला भेटलं मी आजचं नाही मी आजचं आपलं ज्ञान आपलं आजचं नाही हे सोडता नाही आजचे नाही आणि अनादीपासून चालत आलेले आणि आत्मा व्याप्त नाही आता काही लोक म्हणतात महाराज मी ऐकल्या कीर्तनामध्ये काही गोष्टी आधी होतो स्वर्गवासी आलो याच कारणाशी कोण्या याच कारणाशी एवढंच झालं बाकी काही नाही कोण्या स्वर्गात होतो आपण हे स्वतः विचार केला मी कुठं होतो हा स्वर्ग कशाला म्हणतात अगर होतो स्वर्गवासी आलो याच